स्पर्धेमध्ये मी का आलोय त्याचं पण प्रात्यक्षिक सांगतो तुम्हाला. जर देवाला जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला आपल्यातून निघून गेली, पण त्याच्या ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे सामन्याचं आयोजन आहे. त्या समाधान भोईर यांच्या जीवाला भावपूर्ण श्रद्धांजली वाढण्यासाठी ही सदिच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. यस, धन्यवाद सागर, थँक्यू. तू आलास त्याबद्दल तुझा आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करतोय. थँक्यू. हॅलो, धन्यवाद प्रवीण टेंबे, धन्यवाद युवराज माले आणि रायगड क्रिकेट समर्थक असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री या समाधान भोईर यांचे मामा संदीपजी पाटील आणि पंच असोसिएशन मधले दमदार पंच सुनील पाटील, द्वारकानाथ चोरगे आणि विजय बालाजी असे 3 ऑफिशियल प्रोफेशनल पंच. एका बाजूला सामना आपण पाहतोय तलोजे विपक्ष खिरणे असा सामना चालू आहे. जीवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी हे पर्व पेंदरचं दमदार मैदान, सुंदर असं आयोजन. पहिला चेंडू पडतोय, बॅट द बॉलर चेंडू घेऊन काढलाय अरंत कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूवर चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकीला मात्र दुहेरीमध्ये कंप्लीट केलेत. 2 धावा सहजगत्या पूर्ण. संघाची धावसंख्या बिनबाद दापरकावर 2 धावा दापरकावर लागल्यात. 6 षटकांचा सामना असेल. पुढचा चेंडू येथे मात्र क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि चेंडू येते अरांत कार्पेट आला. हा चौकार. पंचांचा इशारा विजय बालाजी सरांचा. 4 धावेचा. संघाची धावसंख्या 6. अजूनपर्यंत गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाही. यशवंत माली, अश्विन गोलंदाज. क्षेत्ररक्षण बघा 30 सर्कलचं षटक आहे आणि क्षेत्ररक्षण बघा कसं लावलं. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमावर शिल्लक आहेत. 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आता मात्र इथे मात्र काय होऊन बसलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर फकफकी भागोत्री ब्रह्मास्ती ओंबटसा मला घाबरला त्रिफला उद्ध्वस्त. बॅट टू द पॅव्हिलियन. आणि आज आपण मंचावर पाहतोय सर्वांच्या मागे एक टोपण नाव असतं, पण बापाचं नाव आदराने घेतलं जातं. अशी आहे शिवसेना आणि त्या सेनेचे दमदार व्यक्तिमत्व असणारे आमचे दादा इथे बसलेत. आपलं सहर्ष स्वागत. जीवा भोईर स्मृती चषकामध्ये गावदेव चॅम्पियन पेंदर या स्पर्धेमध्ये मैदान मात्र देविद्यमान आहे आणि या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये समालोचक मात्र अतिशय दमदार आहेत. ज्या समालोचकाला लकी ड्रॉ मध्ये आणि ज्याच्या प्रयत्नामध्ये एक बाईक मिळाली आणि संदीप पाटील सरांचा हात कोणी धरू शकत नाही. तसेच अध्यक्ष संदीप पाटील सर, उपाध्यक्ष महेशजी म्हात्रे आणि कार्याध्यक्ष आनंदजी तारेकर, सचिव संघटक दीपकजी पाटील, दिनेशजी पाटील आणि सर्व मित्रबंधू. तर संदीप सर पेल्टमॅन दोन्ही संघाचे पाहिजेत. केरण्याचा आहे तर आपण तलोजाचा पाठवा लवकर. इथं नियम अतिशय बंधनकारक आहेत, नंतर तुम्हाला पॅनल्टीसाठी सामोरं जावं लागेल अशी आयोजन कमिटीची विनंती आहे. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला 1-6. सुंदर अशी कामगिरी. पुढचा चेंडू या षटकातील ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर. त्या मादरला मात्र खोदून काढलाय. गुडनेस पॉइंट चेंडू पडल्यानंतर डोक्यांपासून थोडासा खाली राहतोय. फलंदाजाला मात्र मारण्यासाठी मिळत नाही, फक्त टायमिंग करतोय आणि प्लेसमेंट मध्ये हा धावा पूर्ण करतात. सिंगल डबलला प्राधान्य देणारा, एकेरी दुहेरी धावेला भर देणारा हा संघ आपण पाहतो तलोजा. संघाची धावसंख्या 1-7. पहिले षटक प्रगतीपटावर आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अरंत कार्पेट मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होताना सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय.
अप्रतिम खेळ पाहायला मिळतो. एका बाजूला खिरणे तर दुसऱ्या बाजूला तलुजा. संघाची धावसंख्या 1-8. तलुजा म्हटलं की रायगडचा टायगर उस्मान पटेलला कोण विसरणार. आपला तो इनिंग पाहायला मिळतोय. सुंदर देवीदेमान आयोजन आणि सुंदर असं मैदान आणि सुंदर असं डीजे साऊंड सिस्टीम, तेवढंच ताकदीची साईप्रीत लाईव्ह. पुढचा चेंडू झेल आहे आणि दुसरा हादरा मिळतो तो मात्र तलोजा संघाला झेलच्या स्वरूपामध्ये. झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतो फलंदाज तलोजा संघाचा आमच्या दुसरा फलंदाज बाद झालाय. मात्र सरकतच्या षटकामध्ये सुंदर अशी कामगिरी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि या तलोजा संघ म्हटलं की आमचे जबरदस्त समालोचक लोकेंद्र ओझा सर, ताहिर पटेल सर यांच्याकडनं या तलोजा संघाला आणि पूर्ण टीम्सला शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज मात्र सुंदर अशी कामगिरी करतोय. रोहित आलाय गोलंदाज. दोन्ही एंडने गोलंदाज गोलंदाजी करू शकतोय. 10 बॉलांचा स्टार्ट आहे. षटकातील पुढचा चेंडू आणि पहिला चेंडू बिरकाम दिला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. तिसरा हादरा अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. ते मात्र यंग टॅलेंट मधलं खिरणे संघाचं तिसरा गडी गारत. धावसंख्या 3-8. 8 धावा धापलकावर लागल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. इरबाज नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. धावसंख्या झाली ती मात्र 3-8. दुसरं षटक प्रगतीपथावर. काय दमदार सुरुवात आहे आपलातून इनिंग आणि इथे मात्र आपण पहिला सत्र 6 षटकांचा पाहतो. देवीद्यमान आयोजन, ग्रामीणचा धमाका आपण पाहतोय आणि आमचे कुंडेवालतील एक खेड्यापाड्यातील एक व्यक्तिमत्व आणि आमचे मित्र सचिन स्पोर्ट्स असोसिएशन उरण पनवेल सचिन भास्कर दादा यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला टी शर्ट तर ट्रॅक शूज आणि टी शर्ट कंपल्सरी आहे. तर 2 धावांची पेनल्टी. लक्षात घ्या, ड्रेस कोड कंपल्सरी आहे आणि लक्षात घ्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गार्ड चेंज करायचा नाहीये. सर्व संघांना वॉर्निंग आहे, तिथे पेनल्टी लागेल. नेक्स्ट टाइम तुम्ही याचे नोंद घ्या दोन्ही संघ. सध्या 2 धावांची पेनल्टी फॉर टी शर्ट. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पंचांचा खरं चुंदर इशारा येतोय. या प्रवीण सर आपण म्हटलात की 2 धाव्यांची पेनल्टी. मी एका ठिकाणी समालोचन करण्यासाठी गेलो होतो 40+च्या. त्या 2 धाव्यांच्या पेनल्टीमुळे हा संघ ट्रॅक टी शर्ट शूज नसताना मैदानात स्पर्धेतून बाहेर झाला होता. हे अतिशय महत्वाचे नियम असतात. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला बॅट द बॉलर आणि इथं मात्र स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा येतोय. 4 धावेचा आलाय चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. आता मात्र स्कोर कार्ड स्कोर झाला 3 गडी बाद 13 धावा. 3-13 काम बिघडा. तर पाहूया काय होणार काय घडणार. आपण वेळ घेऊ नका प्लीज. फलंदाजी करणारा संघ आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि टाइम इज मनी. वेळेला महत्व द्या. 3-13 दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र इरबाज चेंडू खेळेल रोहितचा. हा चेंडू थर्डमॅन रिझल्ट मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक पाहतोय परंतु त्याला चकून चेंडू येतोय. मात्र पाहता पाहता चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली 3 गडी बाद. तलोजा संघ प्रथम फलंदाजी करत असताना अगेन्स्ट खिरणे संघाच्या 17 धावा धापलकावर. या दुसऱ्या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल. खरोखरच आयोजकांचा धन्यवाद मानतो आणि आमचे मित्र समाधान भोईर यांचा धन्यवाद मानतो. तुमच्या प्रेमापोटी मी इथपर्यंत आलोय आणि चांगला असा मान सन्मान माझा केल्याबद्दल तसेच आमचे अध्यक्ष संदीपदादा पाटील यांचा सुद्धा मी शतश आभारी आहे.
पुढचा चेंडू येते बघा, पुन्हा बघा झेल उडालाय, बघूया झेलकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता झेल कॅरी केलाय. आणि आता मात्र चौथा धक्का बॅट टू द पॅव्हिलियन, तो मात्र तलोजा संघाला अगेन्स्ट खिरणे संघाच्या खेळीत असताना. षटक कसं असावं, षटक कसं हाताळावं आणि 30 या सर्कलच्या षटकामध्ये किती धावा द्याव्यात त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. जर तुमचा प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर यशाला पण लोटांगण घालावं लागतं. आणि कुठेही जाताना एक महत्वाचा सल्ला असेल, माणसाची परीक्षा त्यांच्या कपड्यावर करू नका, त्याच्या गुणावर करा. कारण तो समालोचक कसा असू द्या, छोटा असू द्या, मोठा असू द्या, परंतु तुम्ही रिस्पेक्टिव्ह क्रिकेट खेळा आणि आदर करा, प्रत्येकाचा आदर करा, म्हणजे मोठ्यांना रिस्पेक्ट द्या. जर तुमच्यापेक्षा मोठा असेल तर मामा काका दादा म्हणायला काय हरकत नाही, कारण आपण जर समोरच्याला रिस्पेक्ट दिली ना तर समोरचा आपल्याला रिस्पेक्ट देतो. हा क्रिकेट आहे. जसं मी काय जन्माला येऊन काय कमवलं तर तुम्ही सर्वांनी पाहिलं, तर जन्माला येऊन एवढंच कमवलं का आपण आपल्यासारखा एक सामाजिक प्रामाणिक समालोचक 25 वर्ष दिली समालोचन क्षेत्रामध्ये, पण मानगाव सारख्या ठिकाणी जाऊन जर त्याची रॉयल एंट्री होत असेल अजून काय पाहिजे. आणि माझा जर वाढदिवस कोणी साजरा केला असेल ना तर ते आमची रायगड समालोचक असोसिएशनची टीम आहे. ते माझा गेल्या वर्षी जो वाढदिवस साजरा केला होता तर क्षण मी विसरू शकत नाही. बरोबर ना संदीप सर? अप्रतिम अशी स्पर्धा आहे. संघाची धावसंख्या 4-5-17 आणि षटकातील चेंडू बाकी असतील. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय आणि इथे मात्र झेलच्या सर्वामध्ये 5वा हादरा मिळाला आहे. तर मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र कुठं जाऊ नका. पात्रा याची डोला पाहतो आपण. जीवा भोईर स्मृती चषकाचा गावदेव चॅम्पियनचा हा 2025चा दिमागदार सोहळा. धन्यवाद. मला 2 षटकं समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजन कमिटीचं आणि अध्यक्ष संदीपदादा पाटील आणि पूर्ण या कमिटी पॅनलचं मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू. आजचे आमचे पाहुणे समालोचक सागरजी पाटील पारगाव यांचा आपण आवाज ऐकला 2 शतकांसाठी. परंतु महत्त्वाची सूचना, उसाटणे संघ कुठेच जाऊ नका, कारण यानंतर उसाटणे संघाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विजेता संघासमवेत, जो या सामन्यामध्ये जिंकणार. नोंद घ्या, यश पाटील अँड कंपनी टीम उसाटणे कुठेच जायचं नाहीये. सध्या खिरणे आणि तलोजा हा सामना सुरू आहे. जोही जिंकेल त्याला बॅक टू बॅक सामने खेळायचे आहेत. थैंक यू सागर जी पाटिल पारगाव, इनका आवाज आपने सुना 2 ओवर के लिए, बहुत ही बढ़िया. 5 विकेटों के नुकसान पर सेतु 11 तलोजे का फिलहाल स्कोर है. आधी टीम 17 पे सिमट गई, आधी टीम बची है जिसमें बल्लेबाजी के लिए शिपू के साथ सेतु के साथ सफोन यहाँ पर है. सेतु 11 के नाम से टीम है और सेतु यहाँ पर मैदान में बल्लेबाजी के लिए उतरे हैं. कप्तान देखिए, सॉफ्ट हैंडेड पुश करने की ये मंशा थी, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं है. यहाँ से डॉट गेंद. पेंदर की ये टूर्नामेंट बहुत बड़ी और खासियत है इसके समाधान भोईर, क्योंकि यहाँ पे जितने भी इनाम हैं वो सभी इनाम मेहमानों के द्वारा दिए जाते हैं. एकमेव टूर्नामेंट है जिसे सबसे ज्यादा स्पॉन्सर होते हैं. ओ कमाल का स्ट्रोक है भाई. सेतु अपने नाम की छाप छोड़ते हुए गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर, रिवर्स 4 रनों के लिए. ये कमाल का स्ट्रोक है, रिवर्स स्विट एंड स्विच डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. कप्तान चला सीना तान. सेतु ये कप्तान है टीम का, इसके नाम से टीम पहचानी जाती है, सेतु 11 तलोजे. और कप्तान चला सीना तान. अच्छा स्ट्रोक है, आड़े बल्ले से खेला है, काउ कॉर्नर रीजन पे फील्डर है डीप में, 2 लेने की कोशिश और कामयाबी हो मिलती हुई, लेकिन तीसरे अंपायर को रनआउट के लिए कॉल किया है. आइए देखते हैं टीवी कंट्रोल रूम में तीसरे अंपायर हमारे सुजीत पाटिल ज्वाइन करेंगे. वाइकरमैन खिलाड़ी की क्या हुआ पॉपिंग क्रीज में, खिलाड़ी पहुंचे या नहीं. फिलहाल सफवान थे नॉन स्ट्राइक गेंद पर दौड़ने वाले खिलाड़ी. सफवान के लिए खतरे की घंटी. इट्स आउट, रन आउट. स्टंप टू स्टंप थ्रो, सफवान की पारी समाप्त हुई. 6 विकेट यहाँ पर गिरे, लेकिन सेतु अकेला लड़ रहे हैं मैदान में. मेरे ख्याल से तलोजा में टीपीएल शायद शुरू है, तलोजा प्रीमियर लीग. इसके कारण सेतु 11 यहाँ पे आ नहीं पाई टाइम पे, वहाँ पर भी उनको खेलना है. और मुझे लग रहा है कि वही टी शर्ट कॉम्बिनेशन भी यहाँ पर देखने मिला. सचिन स्पोर्ट्स खेरने यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं. सचिन का जिक्र यहाँ पर होगा, बहुत ही मशहूर गेंदबाज. वर्ल्ड नाइट में उन्होंने मैन ऑफ द मैच जीता था. मेरे साथ जुड़े थे टॉस बॉक्स में. सचिन को मैंने
सवाल पूछा था सचिन स्पोर्ट्स खेलने के बारे में, और बहुत ही बढ़िया मुलाकात थी उनकी, मेरे साथ बातचीत हुई। आज हम सचिन को मिस कर रहे हैं, उनकी यादें, लेकिन इस टीम ने सचिन का साथ नहीं छोड़ा। ये टीम अब सचिन स्पोर्ट्स के नाम से खेल रही है, ये तो श्रद्धांजलि सचिन के लिए यहाँ पर अर्पित होगी। एक और बढ़िया स्ट्रोक है। आज सेतु की बल्लेबाजी कमाल की लगी है, क्योंकि जहां पे पूरी टीम ढेर हुई वहां पे अकेला कप्तान लड़ रहा है, वो भी टेढ़े बल्ले से बड़े स्ट्रोक मार रहा है। बिल्कुल ये चुनौती स्वीकार की है 1 नंबर की जर्सी और कप्तान ने, और उसी अंदाज में खेल रहे। 23 विकेटों के नुकसान पर लो स्कोरिंग का मैच फिलहाल नजर आ रहा है, लेकिन सेतु के बल्ले से अगर आते हैं बड़े स्ट्रोक तो मैच बन सकता है। 50 के नजदीक पहुंचना है सेतु 11 तलोजे को। पॉपिक यॉकर, बल्ले की स्लाइड लगी और डीप फाइन लेग पे बॉल, सीमा पार, मच नीडेड 4 रन मिलेंगे 4। लोअर फुल टॉस बॉल, थोड़ी सी एज लगी है। जईद के बल्ले से 4 रन आते हुए गेंदबाजी मार्ग पर है अश्विन माली। 4 गेंदें अभी तक की है उन्होंने, 5 और 14 रन अभी तक इनके ओवर में। 18 मेरे ख्याल से यहाँ पर 14 रन आए। अश्विन माली ने पहला स्पेल किया था 8 दिए थे, दूसरे स्पेल में 2 चौके और 2 सिंगल 10। 27 पे 6। अश्विन माली भी मजा हुआ गेंदबाज नजर आ रहा है, जिस तरीके से वो गेंदबाजी कर रहे हैं। उभर के आ रहे सितारे। धीमी गति की फुल टॉस थी, लेकिन कोई कनेक्शन नहीं हुआ। 3 ओवर का खेल समाप्त है। सेतु 11 का टोटल है 27। 6 विकेटों के नुकसान पर खेरले टीम को अब डॉट गेंदे नहीं विकेट पे ध्यान देना चाहिए, क्योंकि अगर अब 3 ओवर जब बची है, खेरले टीम 4 विकेट लेती है तो सेतु 11 ऑल आउट हो जाएगी। उसके बाद स्कोर बहुत ही कम रहेगा आपके लिए। तो ये प्लान बी अब खेरले टीम को यहाँ पर इस्तेमाल करने की आवश्यकता है। शुभम गोंदली गेंदबाजी अब करेंगे ओवर नंबर 4। कहते मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिल लड़े उन पे धिक्कार। आज लड़ना पड़ेगा टेनिस बॉल क्रिकेट में, ये ट्रॉफी जीतना है तो। ट्रॉफी खरीदना बहुत आसान है, आप जाइए मार्केट में बहुत सारी ट्रॉफी मिलेगी, लेकिन ये ट्रॉफी जीतना बहुत मुश्किल है। इसके लिए आपको बड़ा संघर्ष करना पड़ता है। एक ट्रॉफी, और आप देखिए जब भी कोई टीम ट्रॉफी जीतती है, गांव के मंदिर में लेके जाते हैं, जल्लोष करते हैं आज के खिलाड़ी। आसान नहीं होता उसे जीतना। लगातार 3 मुकाबले आपको जीतने पड़ते हैं, तब जाके ट्रॉफी आपके खाते में आती है। और हर साल हर सीजन में चर्चा होती कि आज इस साल हमारे टीम ने कितनी ट्रॉफियाँ जीती, 5, 10, 15। जैसे पेंदा टीम ने 4 ट्रॉफी जीती है। किसी टीम का खाता भी नहीं खुलता पूरे सीजन में, बहुत ही निराश वो टीम होती है। सेतु का आज अलग ही फॉर्म मुझे नजर आ रहा है, क्योंकि वो रिवर्स ही खेल रहे, पहले से मन बना लिया। सिंगल बटोरा टीम का टोटल है 30 रन स्कोरबोर्ड पे। शुभम गोंदली भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, इनके ओवर में बड़े स्ट्रोक ने आ रहे। आसान है इनके लिए भी गेंदबाजी करना आज, क्योंकि मैंने पहले कहा था कि मिडल ऑर्डर के बल्लेबाज उतरे, टॉप ऑर्डर के इतने खास बल्लेबाजी नहीं कर पाए, जिसमें बशीर, अमजा, कैफ, इरबाज, आदिल, सफवान, इन्होंने खास तौर पे कुछ अच्छा काम नहीं किया। फिलहाल अकेला कप्तान से तो लड़ रहा है मैदान में। जईद को उनका साथ देना चाहिए, लेकिन जईद भी डॉट गेंदे खेल रहे हैं यहाँ पर। और समा बोहिर आज 7 मुकाबले खेल रहे हैं। ऐसे में ये लो स्कोरिंग का मैच होता है तो हमारा वक्त बचेगा, लेकिन उसाटने को तैयार रहना अगले मैच के लिए। और इनमें से जो टीम जीतेगी आपको लगातार मुकाबले खेलने पड़ेंगे, क्योंकि आज वक्त कम है। पेंदा टीम को भी उसाटने में रवाना होना है। उसाटने में वहाँ पर 12 मैच है। मैं सोच रहा हूँ कि अगर पेंदा टीम उसाटने में 2-3 मुकाबले जीतती है तो आपको 5 बजेंगे, और कल आपको सुबह यहाँ पर भी आना पड़ेगा। सभा को वो भी टेंशन होगा कि नाइट मैच में कितने बजेंगे आज उसाटने में, हम यहाँ पर सुबह कब आएंगे, कब मैच शुरू होंगे। संदीप पाटिल सर पे हम सौंपेंगे शायद कल की जवाबदारी। 2 गेंद मात्र बची है इस ओवर में। 4 आए 4 गेंदों पर, कमाल की गेंदबाजी है। शुभम भी चमक रहे, इस सितारे खेलने के चमकते हुए।
सेतू का कमाल है, कप्तान चला सीना तान, एकला चलो, वन मैन शो बल्लेबाजी, गेंद सीमा पर 4 रन। कमाल की बल्लेबाजी, सेतु ने सभी गेंदे स्टंप के पीछे मारी है। 4 रन सेतु के बल्ले से। अजीबो गरीब बल्लेबाजी है ये, कमाल की बल्लेबाजी कर रहे। 35 आखिरी बॉल, पहला 17 यहाँ पर। आज किसी भी टीम ने शायद 80 रन नहीं बनाए 6 ओवर में। सेतु का कमाल है भाई, इस बार कुछ अलग अंदाज खेलना चाहते थे, हाथ पे लगे उन्हें थोड़ी चोट, लेकिन ओवर समाप्त हुई। यहाँ पर 4 टोटल बना सेतु विलियम का। 35 सेतु खुद 13 पे खेल रहे, जयित खेल रहे मात्र 5 रनों पर, और ये 4 ओवर का तामझाम समाप्त हुआ, जहाँ पे 35 पे 6 प्रोजेक्ट स्कोर कहता है कि 53 बन सकते हैं, और करंट रनर CRR 8.75 का यहाँ पर है। पानी लेके जाइए। जिस तरीके से मैंने कहा कि संदीप पाटिल सर शायद कल आपको ये जिम्मेदारी यहाँ पर जैसे आप लेते हो वही लेनी पड़ेगी, हो सकता है। कंट्रीब्यूशन है यहाँ पर 13 रनों का मात्र सेतु का। जयित का कंट्रीब्यूशन है 5 रनों का। 2 बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे। सेतु 4 पे आए थे, जयित 8 नंबर पे। 4 ओवर में टीम का पूरा स्कोर है 35। 35 रन फिलहाल पानी पिया जा रहा है, और खिलाड़ी बैठ के पानी पी रहे हैं, ये बहुत अच्छी बात है। अब ये टेनिस क्रिकेट इम्प्रोवाइज हो चुका है, साइंस इसके पीछे है। बैठ के पानी पीने का रीज़न खिलाड़ी जानते हैं, धूप काफ़ी तेज़ है। लेकिन आप अगर देखें नाइट मैच में फिलहाल टेम्परेचर काफ़ी ज़्यादा है, क्योंकि जब कसल का नाइट पे हम कमेंट्री कर रहे थे 14 का टेम्परेचर था। 3 बार विकेट कीपर को बदला गया, इतनी ज़्यादा गेंदें लग रही थी हाथों पे, और उसाट में मेरे ख्याल से 15 का टेम्परेचर है ठंडी का। तो ये टेम्परेचर अब काफ़ी आपको डाउन देखने मिल रहा है गुलाबी ठंडी में। वोडाफोन वाल को थोड़ा सा आराम दिया जाएगा मुझे लग रहा है, क्योंकि वल्लभ टीम तो शायद टाइम पे नहीं आ पाएगी, इसीलिए उसाटने को मैच खेलना पड़ेगा इनमें से जीतने वाली टीम के लिए। 2 ओवर का खेल बचा है। सेतु 11, सेतु मैदान में डटे हैं, बिल्कुल कप्तानी पारी खेल रहे, जैसे MS धोनी खेलते हैं वैसे कप्तानी पारी खेल रहे हैं। और सोचिए 6 विकेट अगर गिरते हैं और कप्तान बचे अभी तक, अकेला लड़ रहे मैदान में। रोहन गोंदले आएंगे 5वीं ओवर लेके गेंदबाजी मार्ग पर। सचिन स्पोर्ट्स खेलने कम से कम रनों पर रोकने की कोशिश करेगी। 12 गेंदें उनके खाते में बची है, और जयित अभी तक जयित के बल्ले से एक ही चौका लगा है। फुल टॉस से ग्राउंड शॉट उन्होंने खेला है, क्रॉस बैट से काउ कॉर्नर रीजन। थोड़े फंबल हुए, लेकिन मात्र सिंगल मिलेगा। ओवर नंबर 5, 4 आखिरी विकेट बचे इस मुकाबले में। कहते मेहनत का नशा करिए, बीमारी भी सक्सेस वाली आएगी। थोड़ी मेहनत कम पड़ रही है सेतु 11 की। स्ट्रोक सिलेक्शन गलत हो रहे। स्ट्रोक सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट होता है। देखिए अभी भी शॉर्ट बॉल थी, लेकिन जिस अंदाज में बल्ला घुमाया सेतु और जयीद ने, वो गलत दिशा में घुमा रहे। शॉर्ट सिलेक्शन थोड़ा, ओ ये देखिए, चलिए भाई 2 तो मिल गए इस ओवर में। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। स्ट्रोक सिलेक्शन की मैं चर्चा कर रहा था कि जब भी शॉर्ट बॉल आते तो आप किस अंदाज में आपको हुक करना वो आना चाहिए। पुल शॉट आपको सीखने चाहिए, हेलीकॉप्टर कैसे लगाते। स्ट्रोक सिलेक्शन इंपॉर्टेंट होता है हर क्रिकेट में। पहले से मन बना लिया, रोहन की यह गलती है। शॉर्ट बॉल को प्रत्युत्तर, फाइन लेग सीमा पार 4 रन। सेतु पहले से तैयार थे, क्रॉस द लाइन मात्र दिशा दी और गेंदबाज को चकमा देकर बॉल डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। कप्तान अकेला लड़ रहे अभी तक, पारी उनकी धुआंधार है। स्कोर बनता हुआ यहाँ पे 42। 5 बार रिवर्स खेला है सेतु ने अभी तक।
एक ही चौका लगा उस पर, डॉट बॉल। 42 पे 6। पहला बल्लेबाज बना है जो लगातार इस अंदाज में रिवर्स शॉट खेल रहे। फेवरेट स्ट्रोक है सेतु का ये। हल्की सी एज लगी है, डीप थर्ड मैन में बॉल। मात्र सिंगल यहां पर मिलेगी। 43 पे 6। आखिरी गेंद बची है। रोहल ने 5 गेंदों पर 8 रन यहां पर दिए। 2:05 आखिरी पहले राउंड का मुकाबला यहां पर शुरू है, चौथा मैच। परफेक्ट यॉर्कर के साथ ओवर समाप्त भी 5। 43 लॉस ऑफ 6। टॉस बॉक्स के लिए अगले मुकाबले में दोनों टीम को इनवाइट करेंगे संदीप पाटील सर। धन्यवाद। हॅलो, चला उसाटणे संघाच्या संघनायकाने इथे उपस्थित राहायचं आहे. उसाटणे आणि यातून जो जिंकेल तो सामना होईल याची नोंद घ्या आपण. यानी वोडाफोन वाहल बनाम वल्लभ का मुकाबला पेंडिंग रहेगा। जैसे वल्लभ टीम शायद देवी चपाटा में खेल रही है, यही कारण हो सकता है, लेकिन एडजस्टमेंट यहाँ पर अलाउड नहीं है। लेकिन चलिए भाई, 43 लॉस ऑफ 6। सेतु का टोटल अभी तक 20-12 गेंदों पर जहिद खेल रहे, 6 पे 6 गेंदों में। आखिरी ओवर लेके आएंगे सचिन स्पोर्ट्स खेलने की ओर से करण तांबड़े। औसत प्रदर्शन इस मुकाबले में सेतु का रहा निश्चित तौर पे। ऑलमोस्ट लास्ट ओवर तक वो बैटिंग कर रहे हैं अभी। 1 नंबर जर्सी का 6 रिवर्स स्ट्रोक उन्होंने अभी तक मारे। टाइमिंग अच्छा है। चाबुक स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, सिक्सर। ये कमाल का स्ट्रोक है भाई। देखिए जिस तरीके से 6 विकेट गिरने के बाद अकेले लड़ रहा है सेतु, जिसके नाम से टीम है। स्क्वायर लेग पे चाबुक शॉट, 6 में तब्दील, 6 की मुहर। 50 के नजदीक टीम पहुंच चुकी है। करण तांबड़े का स्वागत, सिक्सर। सरप्राइजिंग मूवमेंट करण तांबड़े के लिए। पहली बॉल 6। एक और मैच का टर्निंग पॉइंट, ये दिल मांगे मोर। 1 मोर 6, 2 बॉल 2 6। ये 2 बॉल 2 6। आप सेतु पहुंच गए। 32 पे 14 गेंद। क्या बल्लेबाजी है भाई। इतना इंतजार किया उन्होंने, संयम टेम्परामेंट रखा कि हाँ आखिरी ओवर में हल्ला बोल होगा, करके दिखाया। लास्ट ओवर में उनका बल्ला बोल रहा है संदीप पाटिल सर। देखिए इसके टाइम से टीम है सेतु, और वो सेतु 32 पे खेल रहे, टीम पहुंची 55 पे। अनएक्सपेक्टेड मोमेंट था। हमने कहा था कि खेरने को ऑल आउट पे ध्यान देना पड़ेगा, लेकिन अब खेरने टीम को डॉट गेंद पे ध्यान देना पड़ेगा। 2 गेंद 2 6 ऑन ए हैट्रिक बॉल। Oh my God, that's excellent. Setu on fire. Switch and switch. Reverse deep third man. Boundary के बाद अंपायर सिग्नल। 4 रन या 6? 4 रन। 3 पे 16 का डोला। सेतु ऑन फायर। क्लास बैटिंग परफॉर्मेंस, अनस्टॉपेबल। 6 रिवर्स शॉट मारे जिसमें से 2 सक्सेसफुल थे। कमाल की बल्लेबाजी है, दिल जीत लिया। दोनों गेंद गुम हो चुकी है। जो 2 गेंद चेक की थी सेतु 11 तलोजे ने। अब नई गेंद का इंतजार होगा। क्या बल्लेबाजी कर रहे भाई। सेतु खेल रहे 36-15 गेंदों पर 3 गेंदों पे 16 रनों का यह आंकड़ा उन्होंने छूमा है। टीम पहुंची है 59। ये मुकाबला कहाँ पे था, कहाँ पहुंच गया। 3 गेंदों ने सामने मुकाबले का नक्शा बदल दिया। करण तांबड़े को थोड़ा टेंशन आया है। फिलहाल कुछ खिलाड़ी उन्हें समझा रहे कि इस तरीके से गेंदबाजी करे, लेकिन सेतु अपने वो लकी गेंद चेक कर रहे। क्या लाजवाब पारी है भाई। 3 गेंदों ने मैच का नक्शा बदला है। जो मुस्कान थी ना खेरने के दर्शकों के चेहरे पे, टीवी स्क्रीन पे जो देख रहे घर पे, वो थोड़े अब निराश होंगे कि ये 16 रन काफी ज्यादा है हमारे लिए।
3 पे 16 है, 59 है स्कोर बोर्ड। एक और शॉट तगड़ा है भाई, पैसा वसूल हो गया। 4 पे आ गए 20, काम तमाम किया सेतु ने, और ये शायद अपने हाफ सेंचुरी के नजदीक पहुंच सकते हैं। सेतु का टोटल है 40, जरा जोरदार तालियां। 40 पे पहुंचे हैं मात्र 16 गेंदों पर। टीम पहुंची है स्कोर बोर्ड पे 63, 4 पे 20 आ गए। ये सेतु चेहरा ये स्क्रीन पर देखिए, मेहनत से बनाए, कमाल की बल्लेबाजी। 250 का स्ट्राइक रेट, 5 चौके 2 छक्के इनके बल्ले से आए, लाजवाब बल्लेबाजी। 1 मैन शो। एक और रिवर्स, 7 रिवर्स एक इनिंग में सक्सेसफुल। डीप थर्ड मैन, बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। मानो बारिश हो रहे रनों की, लूट लिया इस बल्लेबाज ने। 24 आए 5 गेंदों पे। ये देखिए 7वां रिवर्स, कमाल का स्ट्रोक है। 1 नंबर की जर्सी, 1 नंबर का काम। टोटल बनता हुआ 74, 74 रन। क्या कमाल की पारी के लिए। सेतु 44 पे खेल रहे, एक छक्का चाहिए, सेतु 50 पूरे करेंगे संदीप सर हाफ सेंचुरी के लिए। क्या बात है, मैंने तो सोचा भी नहीं था कि इतने नजदीक पहुंचेंगे। एक छक्का, अर्धशतक होगा पूरा आज सेतु का। ओ आ गया हाफ सेंचुरी, बल्ला उठाइए सेतु। 1 मैन शो, बल्ला उठाइए सेतु, हाफ सेंचुरी। ये देखिए बल्लेबाज, कमाल की बल्लेबाजी। जहां पे 6 विकेट गए थे, 1 साइड लो स्कोरिंग का मैच था, वहां पे 50 की पारी खेली, वो भी 18 गेंदों पर। ये 1 नंबर की जर्सी, 1 नंबर बल्लेबाजी। ये कमाल का खिलाड़ी है संदीप सर, स्पॉन्सर ऑफ द टीम, कैप्टन ऑफ द टीम, लीडर ऑफ द टीम। क्या बात है यार, सही मायने में बहुत दिनों से चर्चा हो रही थी शेट्टू 11 जहां पर कमी वहां पर शेट्टू। और लोग यही समझ रहे थे कि ये शेट्टू है कौन, कि खाली यहाँ पर खिलाड़ियों को खिलाने का काम करते या खुद खेलते हैं। लेकिन आज उन्होंने बता भी दिया है कि वो पावर मेरे अंदर भी है, मैं भी टाइम आने के बाद वो करके दिखा सकता हूँ। लेकिन इतना बढ़िया करके जो दिखाया है वो कोई शायद ही कर सकता है, क्योंकि ऐसे एंड वक्त के ऊपर जब टीम फंसी हुई हो और ऐसे में सेट्टू मैदान के ऊपर आना और यहाँ पर अर्धशतकीय खेल करना, ये बहुत बड़ी बात है। संदीप सर लास्ट ओवर में 30 रन मारे, सेतु ने स्ट्राइक ही नहीं छोड़ी। 6 बॉल खेले, 6-4 6-4। पहला मुकाबला संदीप सर देखा है जहाँ पे 8 रिवर्स शॉट खेले गए और उसमें से 5 चौके लगे। क्या कमाल का बल्लेबाज है भाई, खुद पैसे भरे, खुद कप्तान है और लीडर। मैं कहता हूँ टाइगर बना आज सेतु 50। तलोजा के लिए तो जरूर आज टाइगर की पारी यहाँ पर अदा की उन्होंने, क्योंकि एक कमेंट में क्या होते है, कमेंट पे देखिए इन आयोजनकर्ताओं ने जरूर उनका ये एंट्री यहाँ पर फिक्स की थी। उन्हें पता नहीं था कि मेरी एंट्री यहाँ पर है, किसी उनके खिलाड़ी ने एंट्री की थी। लेकिन किसी को फंसाना मैं हमारे फितरत में नहीं है। उन्होंने मेरे से बातचीत की थी कि संदीप सर मुझे पता ही नहीं था, आज सुबह तक पता नहीं था मेरी एंट्री है। लेकिन सेट्टू का नाम खराब न हो, उनका टीपीएल चल रहा है, तलोजा प्रीमियर लीग चल रहा है, 3 दिन का इवेंट रहता है उनका, आज से शुरू है। लेकिन वो छोड़कर एक कमेंट पेन के लिए उनके लड़के ने जो एंट्री की थी वहां पर, तो हमारा नाम कहीं खराब न हो, इसलिए वो यहाँ पर आए। हा 74 झालेले आहेत, त्याच्यातून 2 धावांची पॅनल्टी असल्या कारणाने त्या 73 झाल्या, 72 झाल्या। हा आता 73 पाहिजेत तुम्हाला, ओके 72 पाहिजेत, 72। हा झाल्यात किती, 73 झाल्यात, 73 झाल्यात, 73 झालेले आहेत, त्याच्यातून 2 मायनस, ओके। हा म्हणजे 72चा टार्गेट आहे। चला तर नक्की जबरदस्त प्रवीण, खरोखरच हा खरं सेट्टूची ही पारी आपल्याला पाहायची होती ऍक्च्युली, म्हणजे सर्व प्रेक्षकांना ती आशा होती बरेच वर्ष, मग 2 वर्ष झाले हा संघ खेळतोय। हा 8 रिवर्स मध्ये 8 रिवर्स त्यांनी खेळलेत आणि 8च्या 8 सक्सेसफुल, क्या बात आहे।
18 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळली. चला ऐकूया आता आवाज युवराज माली यांचा. यानंतर उसाटणे संघ आपण उपस्थित राहायचा. VRCC उसाटणे टीम यातून जिंकेल तो तुमच्या विरोधात केले. धन्यवाद अध्यक्ष संदीप पाटील सर आणि धन्यवाद प्रवीणजी टेंबे सर. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. खरं तर अर्धशतकी खेळी सेतूच्या माध्यमातून आणि 18 चेंडूमध्ये शेवटच्या बॉलवर तो षटकार अगदी फ्लिकच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र पाठवला आणि आपलं अर्धशतक देखील पूर्ण केले. पेनल्टीच्या धावा मायनस करून लक्ष असणार आहे ते अर्थातच 72 धावांचं. समोर आपण संघ बघतोय तो म्हणजे खेरणे. एका बाजूला तळोजा दुसऱ्या बाजूला खेरणे अशा पद्धतीची लढत. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा तब्बल 7 दिवस चालणारा क्रिकेटचा हा महाकुंभमेळा आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीतील आपण पाहतोय शेवटची लढत आहे. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. म्हणजे या इनिंग नंतर अजून 3 सामने आजच्या खरं तर दिवसातील आपल्याला पाहायला मिळतील. 36 चेंडू आणि 72 धावांची खरं तर आवश्यकता आहे. या क्रीडांगणावर 93 धावा देखील चेस झालेल्या आहेत. त्यामुळे या चेसिंग होत आहेत. मात्र पहिल्या 2 सामन्यांचा विचार करता धावा चेस झाल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये खरं तर त्या धावा चेस झाल्या नाहीत. त्यामुळे सगळ्या गोष्टी या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आपण होताना पाहायला मिळाल्यात. मात्र एका बाजूला जेव्हा तुम्ही इतक्या धावफलकार उभारता, तुमच्या संघातील एक संघनायक अर्धशतकी खेळी घेतो, स्वतःच्या अंगावरती जबाबदारी घेतो, रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, तेव्हा इतरही खरं तर खेळाडूंमध्ये तो आत्मविश्वास खरं तर भरला जातो नकळत का होईना. त्यामुळे आता तळोजा टीमच्या माध्यमातून बघूया गोलंदाजी कशा पद्धतीने साकारली जाईल. 72चं आव्हान. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे खेरणे टीमकडून. रोहन गोंधळी आणि त्याच्या समवेत अश्विन माळी. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. दुपारचं असं हे शांत असं वातावरण. मात्र ती शांतता भंग झाली. ती शांतता खरं तर टाळ्याने शिट्ट्यामध्ये मात्र बदलली. ती अर्थातच सेतूच्या त्या अर्धशतकीच्या खेळीमुळे. आणि बघूया आता तो काय रणनीती वापरणार आहे या धावा डिफेंड करत असताना. अश्विन माळी स्ट्राईकवर आहे. रोहन गोंधळी त्याच्या समवेत बॉलिंग ट्रॅकवर सफवान. मॅन्डरी पॉवर प्लेचं षटक घेऊन एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ. पहिला बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. पॉइंट आणि गलीच्या मधून बॉल चाललाय. तर तितकंच अंतर पार केलं नाहीये चेंडूने. 2 धावा निश्चित मिळत आहेत आणि धावफलकाला मात्र सुरुवात होते खेरणे टीमच्या. चांगली सुरुवात इथे अपेक्षित असणार आहे. खास करून पॉवर प्लेची पहिली 2 षटकं जिथे जास्तीत जास्त धावा जर राहिल्या तर नक्कीच पुढचा मार्ग सुकर होईल, पुढचा मार्ग सोपा होईल. आणि त्यासाठी मात्र एका बाजूला अश्विन आणि दुसऱ्या बाजूला रोहन. फुलटॉस बॉल. यावेळेस गॅपमध्ये बॉलला ढकललाय. मिड विकेट त्या दिशेने बॉल चाललाय. काऊकन मन क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा मिळत आहेत. फलक पुढे सरकत आहे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. खेळपट्टी खूप चांगली आहे. चेंडू चांगल्या पद्धतीने येतोय. मात्र गोलंदाजालाही चांगला फायदा झालाय. आज सकाळच्या सत्रापासून आपण खेळ पाहतोय. असं नाही की गोलंदाजांना फायदा झाला नाही. अनेक एक्स्ट्रा बाउन्स उसळी घेणारे चेंडू आपण अनुभवलेत. यावेळेस बघा बॅकफुटवर मात्र याला पंच केलं. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने या बॉलला पाठवलंय सीमा पार. आणि या 72 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चौकार अश्विन माळीच्या बॅटमधून आलाय. किती वेळ झालं आठ धावा धावफलकावर. यावेळेस बघा औसले घेणारा चेंडू होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सर विकेट किपरचा भेद घेतोय. यावेळेस वेग जास्त पाहायला मिळाला. टप्पा थोडासा अचूक पाहायला मिळाला. योग्य टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी सफवानच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू लोवर फुलटॉस बॉल. लॉफ्ट केले बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑनला. एका टप्प्याने बॉल चाललाय तो सीमा पार. आणि अश्विन माळीचा मात्र तडाखा इथे पाहायला मिळतोय. या ओव्हरचा या इनिंगचा हा दुसरा चौकार आहे.
12 धावा धावफलकावर होत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले चांगली सुरुवात आहे. 72 धावा बनवायच्यात म्हणजे प्रतिषटक 6ची सरासरी इथे आवश्यक आहे. 6 षटकांच्या आपण लढती अनुभवतोय. अवेस बघा टॅप केलं जागेवरनं. हो कव्हरला स्टॉप केलं चेंडूला, मात्र सिंगल नाही रोखू शकणार. शेवटच्या बॉलवर सिंगल आणि अश्विन माळीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 13 धावा धावफलकावर खेरणे टीमच्या. सुंदर असं गीत आपण ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर संगीतबद्ध केलेलं अखंड ऊर्जेचा नितांत स्तोत्र म्हणून ज्या राजाकडे पाहिलं जातं, त्या राजाचा नामोल्लेख केला की अंगामध्ये जणू एक ऊर्जा संचारते आणि जणू 10 तीच बळ येतं असे छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या समवेत सिद्धेश भोईर ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून केलं जाते. सर्व माहिती अगदी इत्यंभूत आमच्यापर्यंत पोहोचवली जाते, नोंद केली जाते. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय आवश्यकता आहे ती 49 धावांची, 59 धावांची. दुसऱ्या षटकामध्ये बसीत 72 धावांचं आव्हान आहे. अश्विन माळे खूप चांगली स्टार्ट केली त्यांनी या इनिंगची. क्रॉसिंग ऍक्शन होती आणि पहिला चेंडू आपण पाहतोय सर यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि बसीतला मिळाला तर यश. बघा ऍक्शन रिप्ले, अगदी क्रॉसिंग ऍक्शन आहे आणि आतमध्ये येणारा चेंडू हलकासा मला वाटतं शरीरालाही स्पर्श करून, पायाला स्पर्श करून विकेटवर जाऊन आदळला आणि मात्र अश्विन खेळीची छोटी खेळी इम्पॅक्टफुल इनिंग मात्र इथे समाप्त झाली आहे. आपण पाहतोय खरं तर तळोजा टीमसाठी कदाचित येणाऱ्या काळामध्ये मोठा धोका असता, मात्र तो अडसर दूर केला. तो अर्थातच बसीने पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, त्रिफळा उद्ध्वस्त केला. विशाल गोंधळी सध्या मैदानामध्ये दाखल झाला, तर रोहन गोंधळी, विशाल गोंधळी यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. 72 धावा बनवायच्यात. पिटूचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचा तुम्ही आनंद घेताय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं सेतूचं ते अर्धशतक. यावेळेस बघा काय फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल, घुटना टेक अँड सिक्सर देख, बॉल सीमा पार. विशाल गोंधळीचा हा मॅग्निफिसंट स्ट्रोक. अक्षरशः खेचून मारला होता फटका. काय तो बॅटचा फ्लो होता, बेमिसाल टायमिंग. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आतली कडा लागलीये आणि फलंदाज बाद. अक्षरशः हवेमध्ये बॅट होती. क्विक सिंगल कुठेतरी घातक ठरलीये आणि मैदान सोडावं लागतंय. ते म्हणजे रोहनला कोणत्याही चेंडूचा सामना न करता अगदी डायमंड डकचा शिकार होतोय तो रोहन गोंधळी. आणि दुसरा धक्का खेरणे टीमला लागलाय. धावसंख्या आहे ती 19 या आकड्यावर. तर नक्कीच आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने सेटू 11 तळोजा आणि खेरणे संघाला खेळताना पाहतोय. आणि खेरणे म्हटलं तर आज ही स्पर्धा पेंदरमध्ये आल्यानंतर
ती कमी आमचे कधीच भरून येणार नाही असे आमचे स्वर्गीय भगवान भोईर आज आमच्यात नाही आहेत, परंतु नेहमीच या पेंदर संघाच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे असायचे. समाधान भोईर यांच्यावरती खूप प्रेम असायचा, परंतु जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. देवा नक्कीच आज ते आपल्यात नसले तरी मात्र त्यांच्या आठवणी या कायम आमच्या हृदयात आहेत. कारण पेंदरमध्ये आल्यानंतर आम्हाला फक्त नेहमीच त्यांची आठवण येत असते. आज त्यांच्या भाच्यांचा संघ मात्र इथे खेळतोय आणि नक्कीच त्यांच्या नावाने इथे पारितोषिक देखील या स्पर्धेसाठी सुपूर्द केलाय. तर धन्यवाद रोशन गोंधली. चौकार आले आपण पाहतो. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अजिबात प्रयत्न झाला नाही. खरं तर त्याला अंदाज झाला नाही. तो धावा सोडला आणि चेंडूच्या पण देखील पुढे निघून गेला. धावसंख्या पुढे सरकते 23 षटकारामध्ये. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. 72 धावांचं आव्हान असताना बसीतला आपण पाहतोय. त्याच्याविरुद्ध काय तो षटकार खेचला होता विशाल गोंधळीने, जबरदस्त. तो सध्या आता स्ट्राईकवर आलाय पुन्हा एकदा. अक्षय पाटील आहे, माफ करा, स्ट्राईकवर. यावेळेस ऑन साईडला दिशा दिली आहे. सिंगल मिळते आणि मिसफीट झाली आहे, त्याचा फायदा उचललाय. थ्रोही थोडासा खराब पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये इतकी चांगली फलंदाजी झाली आहे, त्यामुळे अशा अक्षम्य चुका टाळल्या पाहिजेत. आणि आता दुसऱ्या बाजूला खेरणे टीमची फलंदाजी चांगली आहे. ही पार्टनरशिप अगदी उत्तमरित्या आपण पाहतोय बिल्ड होते विशाल गोंधळे आणि अक्षय पाटीलची. त्यामुळे या शेवटपर्यंत जरी थांबले तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील आणि 25ला 2 अशी धावसंख्या आहे. यावेळेस पुन्हा ऑन साईडला आपण पाहतो 30 यार्डमध्ये कोणताही खेळाडू नाहीये. 3 खेळाडू आहेत, ते अगदी सीमारेषेलगत. त्यामुळे काय होतं की हलक्या हाताने चेंडूला ढकललं जात आहे सॉफ्ट हँडेड, आणि तिथे मात्र 2-2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या ओव्हरचा विचार केला तर 14 धावा आपण पाहतो या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या नंतर धावसंख्या आहे ती 27 धावा. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची आता इथून गरज असणार आहे ती या खेरणे टीमला. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहत आहे. यानंतर VRCC उसाटणे इन ॲक्शन असेल या सामन्यातील जिंकणाऱ्या संघासोबत. आणि त्यानंतर आपण पाहतोय की वोडाफोन वहाळ आणि बलब असे आपले 2 संघ जे की दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत ते इन ॲक्शन असेल. आज एक संघ निश्चित जाणार आहे सुपर 6 मध्ये, म्हणजे एक बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची खरं तर सुवर्ण संधी असणार आहे. मॅचकडे आपण जातोय. 24 बॉल जिंकण्यासाठी 45 रनची गरज आणि तिसऱ्या षटकामध्ये इरबाज आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल गोंधळे आतापर्यंत 6 धावा, अक्षय 8 धावांवर खेळतोय. हळूहळू पार्टनरशिप दोघ जण बनवतात. आपल्या संघाला कुठं तारलंय त्यांनी असं आपण म्हणूया. सुरुवातीचे 2 हादरे आपण पाहिले, रोहन त्यानंतर अश्विन माळीने देखील 13 धावांचं योगदान दिलं, विसरून चालणार नाही. उचली घेणारा बॉल पुल मारलाय, अगदी पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल होत असताना फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम 6 रन्स. विशाल गोंधळे दुसरा षटकार आहे वैयक्तिक त्याचा. यावेळेस बघा कमी गती केली होती, थोडासा अगदी उसळी घेणारा चेंडू चेहऱ्याच्या जवळून निघून गेला ऑलमोस्ट हा बॉल. आणि इरवाचं हे चांगलं कमबॅक आपण पाहतोय. आतापर्यंत षटकार नक्कीच आला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता. 33 धावा धावफलकावर होत आहेत. यावेळेस मात्र पुढे टाकलाय, समोर टाकलाय. एक चांगली मात्र संधी दिली फलंदाजाला आणि त्या संधीचं त्याने सोनं केलंय. घणाघाती प्रहार केलाय, आक्रमण केले, हल्ला केलाय अर्थातच विशाल गोंधळेने. आणि या इनिंगचा वैयक्तिक त्याचा 3रा षटकार. चला चेंडू द्या दुसरा लगेच. त्या बॉलची वाट पाहू नका, तो आल्यानंतर घ्या, पण सामना थांबू नका. जबरदस्त विशाल गोंधळे 5 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. 39 धावा धावफलकावर लागल्या. 2 विकेट गमावलेत. 21 चेंडूचा काही शिल्लक आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे.
खेरणे संघाने मात्र आता इथे मैदानामध्ये रणशिंग फुंकलंय. असंच पाहायला मिळतंय. इथे मात्र पाठीमागे हुक केलाय, गॅप मध्ये बॉल ढकललाय, कोणताही खेळाडू नाहीये. जबरदस्त फटकेबाजी, क्षेत्ररक्षण कसं सजवलंय, गोलंदाजी कशी होते ते ओळखून आणि निहाळून मात्र फटकेबाजी करतोय तो विशाल गोंधळी. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे चौकाराच्या मदतीने तब्बल 43च्या घरामध्ये. 43 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चेंडू आणि धावड मधलं आता अंतर कमी केलं जात आहे. रिक्वायर्ड रन रेट खाली आणला जातोय. 20 मध्ये 29 ची गरज आहे. या ओव्हर मध्ये आपण पाहतो 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आल्यात. उसे गेणारा बॉल होता, अप्पर कट करण्याचा प्रयत्न, एज लागली आणि इथे पहा वर थ्रो. बॅकअप साठी नाहीये कोणताही खेळाडू. जिथे कोणती रन असायला पाहिजे नव्हती तिथे मात्र 2 धावा मिळाल्यात. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा, समय सूचकता खूप महत्वाची क्रिकेटमध्ये आणि तेच दाखवलं ते विशाल आणि अक्षयने. धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 45च्या घरामध्ये. 45 रन्स. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस बघा अगदी शरीराच्या लेंथ मधला चेंडू होता, हलक्यात आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, ऑन साईडला सिंगल प्राप्त केली आणि विशालने पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 46 धावा. आता 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू 26 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त फटकेबाजी. अश्विन माळे 13 धावांचं योगदान. रोहन खरं तर डायमंडचा शिकार तो ठरला. विशाल गोंधळे आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली आहे. त्याच्या बॅटमधनं आपण 3 षटकार अनुभवलेत आणि जब्बल 25 धावा करता त्याच्या बॅटमधनं आल्यात. आमचे गुणलेखक सिद्धेश आम्हाला ही सर्व माहिती देते. आमची साईप्रीत लाईव्हची टीम. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रक्षेपण 4 कॅमेऱ्यांनी या संपूर्ण स्पर्धेला खरं तर 4-4 लावत असताना त्यांची संपूर्ण टीम. 46 धावा, 2 विकेट. तीच चर्चा करत होतो आपण की एखादी भागीदारी इथे जर झाली, एखादी पार्टनरशिप बिल्ड झाली तर मात्र नक्कीच तळोजा खरं तर संघाच्या मात्र अडचणीमध्ये वाढ होऊ शकते आणि ती खरं तर जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे ती विशाल गोंधळीने. तो चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय, तो चांगल्या रिदममध्ये पाहायला मिळतोय आणि चांगली फटकेबाजी तो करतोय प्रत्येक दिशेला. आपण त्याचा पहिला जो षटकार आठवत असेल, समोर खेचला होता अगदी एक पाय वाकवून, त्यानंतर मात्र पुलचा तो अगदी बाउन्सवर मात्र त्याने आघात केला होता आणि त्यानंतर मात्र एक हुक शॉट आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावा प्राप्त केल्या. चला सामन्याला गती प्रदान करूया. उष्णता थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. 2 वाजून 25 मिनिटं आपण पाहतोय होत असताना. आज एक संघ सुपर 6 मध्ये करता नेण्याचा मानस आहे आपल्या आयोजन कमिटीचा. कारण अगदी 10 वाजता सामन्याला सुरुवात झाली. पहिली फेरी आपण 6-6 षटकांची पाहतोय आणि पहिल्या फेरीतील सध्या 4था सामना प्रगतीपथावर आहे. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सामना करतोय विशाल गोंधळी. पहिला चेंडू, बॅट फिरवली मात्र चेंडू सर विकेट कीपरकडे जाऊन निघालाय. पूर्णपणे बीट केलं विशालला. डॉट बॉलची सांगता होते. विशालचा आपण इनिंगचा विचार केला तर 3 डॉट बॉल त्याने आतापर्यंत खेळले. 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव आणि 1 सिंगल. अशा पद्धतीची फलंदाजी राहिली. पण आता तुमच्यासमोर इक्वेशन क्लिअर आहे. 17 मध्ये 26. यावर समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनवर मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑन साइड आपण पाहतो की अगदी सीमारेषू लगत पॅक करण्यात आली. ऑफ साईडला आपण थोडंसं निहाळलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात, एक लॉंग ऑफला खेळाडू तैनात. त्यामध्ये अगदी गली रिजनमध्ये एक फ्लाय स्लिप, एक लेग स्लिप, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तैनात.
डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला करतं क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. 16 मध्ये 25 ची गरज आहे. यावेळेस चांगला टाइम केलाय बॉलला. अंतर पार करेल का? नाही करणार. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि मात्र इथे धक्का लागतोय तो खिरणे टीमला. अक्षय पाटीलची खेळी मात्र समाप्त. 8 धावांचं योगदान देऊन तो चाललाय मैदानाच्या बाहेर. फरहानच्या माध्यमातून झेल टिपण्यात आला. पार्टनरशिप ब्रेक झाली आपण पाहतोय. मात्र विशाल अजूनही मैदानामध्ये आहे आणि ती जमायची बाब असणाऱ्या केरनी टीमसाठी, कारण तो नुसता थांबला नाहीये तर धावांचा पाऊसही तो पाडतोय आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतो येत असताना तो रॉनी 5व्या क्रमांकावर. इक्वेशन मध्ये बदलाव होतोय हळूहळू. आता येणारे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 25 धावांची गरज आहे. 15 मध्ये 25. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 47. 47 72चं टार्गेट आहे. त्यामुळे अजूनही 25 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग काऊ कॉर्नर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळते. ओव्हर थ्रो झालाय मात्र स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसरी नाही काढू देणार. एका धावेने धावफलक बदलते. आता 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 4थं षटक सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. विशाल गोंधळे अजूनही मैदानामध्ये तळ टुकून आहे. 26 धावांवर तो खेळतोय. 10 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. निघणारा संघ मात्र लगेचच पुढचा सामना VRCC उसाटण्याच्या विरुद्ध खेळणार आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण एन्जॉय करतोय. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. यावेळेस खराब लाईन पुढ्यात टाकला, समोर टाकला आणि त्याचा मात्र फायदा उचलला तो अर्थातच विशाल गोंधळीने. जणू अशा चेंडूसाठी तो तयारच असतो की काय, सेटच असतो की काय, कारण या इनिंगचा हा त्याचा तब्बल 4था वैयक्तिक षटकार आहे आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकते 54च्या घरात. घालून योगेश वाघ यांचा आवाज आपण ऐकताय. खरं तर सुपला शॉट फेम आज आंतरराष्ट्रीय समालोचक देखील सुपला शॉट हा वापरतात जेव्हा सूर्यकुमार यादव तो फटका खेळतो. मात्र त्याला खरं तर हे नामोल्लेख केला तो आपले योगेश वाघ हे समालोचक. योगेश बघा ब्लॉक होलचा बॉल जागेवर टॅप करण्याचा प्रयत्न. ओहो योग्य एंडला थ्रो झाला असता कारण ती प्राइज विकेट होती आणि इथे मात्र सिंगल प्राप्त केली या बॉलवर. चाणाक्ष पद्धतीने विशाल गोंधळीने आणि स्ट्राईक पुन्हा आपल्या स्वतःकडे ठेवली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावर आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 रनची गरज आहे. 12 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सर्व मान्यवर ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलाय सर्वांचे आपण बॅनर्स सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहे. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 7 दिवसीय चालणारा क्रिकेटचा रणसंग्राम आणि या 5वा दिवस. बारा चेंडू 17ची गरज. फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे आहे का? फर्स्ट एड बॉक्सची इथं मागणी करण्यात आली. VRCC उसाटणे टीम यांना हवी आहे.
त्या आयोजन कमिटीला विनंती आहे फर्स्ट एड बॉक्स आपण उपलब्ध करून द्यावं. यावेळेस बघा बॅकफुटवरनं जात असताना कट केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चालला डी बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार. पहिल्या बॉलवर विशाल गोंधळीचा क्लास, वरचा क्लास, चौकार. पहिल्याच बॉलवर 4 आल्यात. पुढचा चेंडू फुलटॉस बॉल, ज्युसी फुलटॉस. हॅमर केलंय, हल्ला केला या बॉलवर आणि कल्ला करून टाकलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये तो विशाल गोंधळीने. हा बेधडक षटकार. जबरदस्त फटकेबाजी 65 झाल्यात आणि आता जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल जाऊन पोहोचलाय 43 वर 14 चेंडूंमध्ये. यावेळेस वाईड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाच्या माध्यमातून करण्यात आलाय. अतिरिक्त धाव मिळते. पहिल्या इनिंगचा विचार केला तर आपण सेतूची खरं तर अर्धशतकी खेळी पाहिली. 18 बॉलमध्ये 50 धावा त्याने करत कुठल्या. आणि दुसऱ्या बाजूला विशाल खेळतोय तो 43 वर. यावेळेस पुन्हा पूल मारलाय आणि हाही देखील होतोय सक्सेसफुल. बॉल चाललाय तो सीमा पार आणि आला तो षटकार. आणि इथे सामना मात्र जिंकत असताना अर्थातच खेरणे संघ आणि विशालची खरं तर सेंचुरी जो फक्त एका धावेने राहिली. एकदा जोरदार टाळ्या विशाल गोंधळीसाठी झाल्या पाहिजे. 49 धावा नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतात. आणि सामना जिंकत असताना 7 विकेट राखून 72 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. 15 बॉलमध्ये 49 धावांची अतिशय पारी. आणि मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन विशाल गोंधळी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चला टॉस साठी देखील यायचंय. दोन्ही कॅप्टन